स्माइल आफ्टरनून, स्माइल इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सुरू करूया आजच्या सेशनला. येस, रेडी आहात तुम्ही सगळे? सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचा आहेत. चला, काल आपण औरा म्हणजे काय बघितलं. तर औराचं प्रॅक्टिकल कोणी कोणी केलेलं आहे? कोणाला औरा दिसला? मी काल औरा आपल्याला आपल्या आजूबाजूला असणारं आभा मंडळ आपण स्टडी केलं होतं. कोणी कोणी त्याचं प्रॅक्टिकल केलेलं आहे? रचना मॅडमनी केलंय. ओके. काय जाणवलं तुम्हाला? कशाचा तुम्ही औरा चेक केला? अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, बोला. माझा फोटो फ्रेम आहे, हा. त्याचा मी ऑरा चेक केला होता. ओके. तुम्हाला काय जाणवलं तिथे? बराच वेळ लागला कॉन्सन्ट्रेट व्हायला वगैरे, वेळ भरपूर लागला कारण सवय नाहीये ना तशी. हा, येस. म्हणजे पण दिसलं का त्याच्या आजूबाजूचं तेजोवलय आभा? आभा दिसला त्याच्या आजू? बाजूची व्हाईट एनर्जी थोडी दिसली, येस. पण भरपूर वेळाने थोडं जास्त भरपूर कॉन्सन्ट्रेट वेळानंतर. करावं लागलं. हा. येस. फोकस करण्याची गरज आहे. ओके. याच पद्धतीने कोणत्या तुमच्या घरातल्या व्यक्तीचा औरा चेक करण्याचा प्रयत्न केला तुम्ही? नाही. नाही केला. ओके. आज आपल्याला व्यक्तीचा औरा चेक करायचा आहे. अर्चना मॅडम, तुम्ही केलं प्रॅक्टिकल? हो, केलं मॅडम मी. हा. दिसलं मला व्हाईट सर्कल दिसलं. अच्छा. मी निर्जीव वस्तूवरच केलं. ओके. दिसलं म्हणजे खूप क्लिअर नाही दिसलं, पण बरंचसं प्रॅक्टिस केली मी थोडीशी जास्त, तर लक्षात आलं कसं म्हणजेच आपल्याला बघायचं. कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे, कारण आपण या पद्धतीने कधी व्यक्तीकडे, वस्तूकडे बघत नसतो. आपल्याला बघायची सवयच नाहीये. अशा पद्धतीने आपण बघतो का, की एखाद्या आजूबाजूला त्याची एनर्जी कशी आहे, ती व्यक्ती कशी आहे. बरोबर, बघायची सवय नसल्यामुळे आपल्याला समजत नाही. शुभांगी मॅडम, तुम्ही प्रॅक्टिकल केलंय का? शुभांगी मॅडम, तुम्ही प्रॅक्टिकल केलं आहे? विद्या मॅडमनी प्रॅक्टिकल केलं आहे? नाही मॅडम, मी नाही केलेलं. अच्छा. जमलं नाही की समजलं नाही तुम्हाला? नाही मॅडम, मला वेळच नाही भेटला, त्याच्यामुळे मी नाही केलेलं. ओके, ठीक आहे. विद्या मॅडम, तुम्ही केलाय प्रयत्न? हो हो, माझ्याकडे मोठा टीव्ही आहे. हा. टीव्ही बंद असताना त्याला केलं होतं, तर थोडस व्हाईट व्हाईट दिसलं. ओके. प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामधले व्यक्ती आहेत त्याचा औरा कशा पद्धतीने बघितला जातो आणि त्याच्या औऱ्यामधले आपल्याला कलर्स दिसतात का? कधी होणार आहे हे? जेव्हा माझी साधना तिथे वाढणार आहे, जेव्हा मी प्रॅक्टिस करणार आहे, तेव्हा प्रत्येकाच्या आजूबाजूला असणारे आपल्याला काय करतात, एक व्हाईट कलरचे एनर्जीचा फील्ड आपल्याला दिसतं पहिल्यांदा. मग त्यानंतर कोणाला गुलाबी कलर दिसू शकतो, कोणाला लाल कलर दिसू शकतो, कोणाला हिरवा दिसू शकतो, निळा दिसू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळे कलर्स आपल्याला बघायला एखाद्या व्यक्तीच्या मिळतात. मग हे कलर स्टडी करायचे आहेत का? तर सध्या आपल्याला काय करायचंय, फक्त एनर्जीचं फील्ड समजतं का पहिल्या लेवलला तेवढं बघायचं. पहिल्या लेवलचा जेव्हा सिलेबस इतर ठिकाणी सांगितला जातो, त्यात ऑरा हा शिकवला जात नाही. ऑरा बद्दल सांगितलं जात नाही. तिथे फक्त 7 चक्रांचं आपल्याला नॉलेज मिळतं. आणि ऑरा का शिकायचं महत्वाचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. एखाद्या व्यक्तीचं बघा, आपल्याला ऑरा शिकताना ही गोष्ट कळतं का, की कधी कधी आपण एखाद्या फॅमिली फंक्शन मध्ये गेलोय आणि तिथे गेल्यानंतर त्या फंक्शन मधनं आल्यावर कोणाची तब्येत खराब झालेली असं जाणवलंय, की एखाद्या लग्न कार्यात गेलो, कुठेतरी 4 चौघात गेलो आणि त्या कुठे जाऊन आल्यानंतर आपली तब्येत खराब होते का? कोणाला हा अनुभव आलाय की फॅमिली फंक्शन मधनं आपण आल्यानंतर आजारी पडलोय? विद्या मॅडम पडलेत. हो मॅडम, थकवा आल्यासारखं जाणवतो खूप असं फॅमिली फंक्शन मधून आल्यावरती. अजून विद्या मॅडमला पण जाणवलं आहे. निकम मॅडम, तुम्हाला काय अनुभव आहेत एखाद्या फॅमिली फंक्शन मध्ये? हो, लोक म्हणतात, जुने लोक म्हणतात नजर लागली, बरोबर. मग आपण नट्टा फट्टा करायचा नाही का? आपण चांगलं नटून जायचं नाही का? तयारी करून जायचं नाही का?
तर नाही, जायचं आहे. फॅमिली फंक्शनला गेल्यानंतर आपल्या आजूबाजूचे जे काही आपले जे ब्लड रिलेशन आहे, ब्लड रिलेशन मधले काही लोक येतात, काही लोक रिलेटिव्ह मधले येतात, काही आपले फर्स्ट सर्कल, सेकंड सर्कल, फ्रेंड सर्कल मधले असे लोक तिथे काय असतात, प्रेझेंट असतात. वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात. पण एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप छान बोलते, खूप प्रेमाने वागते, याचा अर्थ ती तुमच्याबद्दल चांगलाच भाव ठेवते का? एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप तोंडावरती खूप कौतुक करते आहे, तुमच्याबद्दल चांगली बोलते आहे, तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चांगले भाव असतील का? काय सगळ्यांचं काय म्हणणं आहे यावरती? एक मिनिट. हा, नाही. बरोबर. जी व्यक्ती आपल्याशी फार गोड बोलते आहे, फार चांगली वागते आहे, कधी कधी तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कुठेतरी ईर्ष्या, कुठेतरी द्वेष, कुठेतरी रागाची भावना, काहीतरी काहीतरी तिच्या मनात काहीतरी किती वर्षांचा काहीतरी राग, काहीतरी गोष्टी त्यांनी साठवून ठेवलेली नकारात्मकता, किंवा तुम्ही जर तिच्यापेक्षा कुठल्याही गोष्टींनी वरचढ असाल, बरोबर, तुम्ही जर तिच्यापेक्षा कुठल्याही गोष्टींनी वरचढ असाल, तर आता आपल्याला बघायला मिळतात की आधी काय होतं, राम आणि रावण दूर होते, बरोबर. दोन वेगवेगळ्या देशांमधले लोक एकमेकांचे शत्रू होत होते, बरोबर का? ऍग्री करता तुम्ही? मग आपल्याला नंतर आपलं द्वापार युग आलं. त्याच्यामध्ये काय आहे, कोण आहे, चुलत म्हणजे काका, चुलत मामा आणि भाचे किंवा चुलत भावांमध्ये वैर बघितलं. आणि कलियुगामध्ये काय आहे, सख्या नात्यांमध्ये पण आपल्याला काय बघायला मिळते, ईर्ष्या बघायला मिळते, राग द्वेष, अगदी आजूबाजूच्या ब्लड रिलेशन मध्येच आपल्याला इतकी काय म्हणतात, एकोपा राहिलेला नाहीये. ब्लड रिलेशन मध्ये काय कुठेही कोणी एक वरच चाललाय ना, त्याला मागे खेचण्याचा लोक काय करतात, प्रयत्न करत असतात, बरोबर. मग तुम्ही चल कुठे फॅमिली फंक्शन मध्ये गेले, कुठेतरी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची सुरुवात केलेली असेल, शून्यातून तुम्ही वर जात असाल, तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही प्रयत्न करून पुढे जात असाल, तर लोकांना हे काय होतं, आवडत नाही ना. मग तुम्ही कुठेही कुठल्याही गोष्टीमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही वरचढ होत असाल, कुठल्याही हेल्थ वाईज तुमचं चांगलं असेल, रिलेशनशिप वाईज चांगलं असेल, मनी रिलेटेड किंवा तुमचं चांगलं असेल, वेल्थ करिअर रिलेटेड मध्ये तुम्ही करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असाल, तर लोकांना त्या गोष्टी आजकाल सहन होत नाही. मग तुम्ही फॅमिली फंक्शन मध्ये गेले तर लोक जरी तोंडावरती गोड बोलणारे असतील, जरी ते चांगल्या पद्धतीने तुमच्याशी कम्युनिकेट करत असतील, तरी काय होतं, त्यांची निगेटिव्हिटी तुमच्या औरामध्ये प्रवेश करत असते. काय होतं, दोन लोकांची निगेटिव्हिटी, औरा कसा असतो, दोन लोकांचे जेव्हा या डिस्टन्सला येतो आपण, दोन्ही हातांच्या लेवलला, म्हणून कधी बोलताना काय पाहिजे, आपलं दोन हातांच्या, जसं आपण उभा आहे, आपल्या एका हाताचं अंतर बरं आहे, बरोबर, मी 4 हात लांबच बरा, ही म्हण ऐकली आहे का तुम्ही? का म्हटलेलं असं, त्या व्यक्तीपासून मी 4 हात दूरच बरा. का म्हटलं जातं असं? कारण जेव्हा एक हाताचं अंतर दोन व्यक्तीमध्ये येतं, त्याहीपेक्षा कमी अंतर होत जातं, एका हाताचं अंतर जेवढं असेल तेव्हा दोन व्यक्तीचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. काय होतो, जेव्हा दोन व्यक्तीचं अंतर कमी कमी व्हायला लागतं, म्हणून आपल्याला काय सांगितलं, नमस्तेची पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. काय करायचंय, नमस्ते, आपल्याला काय सांगितलंय, नमस्काराची. पण आता आपण लोक काय करतो, लोक मिठ्या मारायला सुरुवात केली, बरोबर. काय होतं मिठी मारून, छान वाटतं, बरोबर, ट्रेडिशन सोबत चाललो आहे, सध्या न्यू जनरेशन सोबत जावं लागते, मिठ्या मारावं लागतात. पण ह्या मिठ्या मारल्याने प्रत्येकासोबत जे लोक आपल्या आजूबाजूचे आहेत त्यांच्यासोबत आपला औरा मिक्स होतो. औरा मिक्स होतो म्हणजे त्यांच्यातले काही गुण दोष आपल्यामध्ये प्रवेश करायला सुरुवात होते. काय बोलली मी, समोरच्या मधली जी निगेटिव्हिटी असते, काही प्रमाणात पॉझिटिव्हिटी, काही प्रमाणात निगेटिव्हिटी, तुम्ही ज्या मोड मध्ये असाल त्या गोष्टी तुम्ही रिसीव्ह करत असता.
जर समोरच्यामध्ये पॉझिटिव्हिटी जास्त आहे तर तुम्ही म्हणता ना, सदा संगती सज्जनाची घडावी. बरोबर म्हटलं का गेलेलं आहे? सज्जनाच्या संगतीत राहिलं तर सज्जनासारखे व्हाल आणि दुर्जनाच्या संगतीत राहिलं तर दुर्जनासारखी आपली वृत्ती होत जाते. जसं आपण ज्या व्यक्तीच्या सानिध्यात येतो, बरोबर, जसं जसं आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यात येतो त्याच्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल आपल्यामध्ये ती प्रवेश करायला सुरुवात आहे. एखादी मैत्री सतत 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 आपल्याला तिच्या सासूबद्दल काहीतरी सांगत असेल, तिच्या घरच्यांच्या, तिच्या कुठल्याही काही पद्धतीने ती बोलत असेल, त्या गोष्टी सतत सतत ऐकल्या तेव्हा आपल्याला आपल्या घरातल्याही लोकांच्या चुका दिसायला लागतात. तोपर्यंत दिसतात का? जोपर्यंत आपण सकारात्मक लोकांमध्ये राहतो तोपर्यंत सकारात्मक गोष्टी होतात. एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या जवळ येते आणि ती व्यक्ती जी आपल्याला सतत सतत ऐकवत राहते, मग कधी कधी आपलेही नकारात्मक भाव त्याच्या समोर प्रगट केले जातात. होतं असं की अरे हो, मलाही असं केलं होतं, माझ्यासोबतही असं झालं होतं. मग लग्न कार्यात गेल्यानंतर काय होतं की 10 प्रकारचे वेगवेगळे लोक तुमच्याशी संवाद साधतात. आजकाल मिठ्या मारतात, बरोबर, आणि नमस्कार तर दूर राहिलाय. होतं का असं? नमस्कार करणं आपण कुठेतरी विसरत चाललो आहे आणि लोकांच्या ज्या प्रत्येकाची प्रगतीची ही जी परिभाषा आहे, प्रत्येकाची सक्सेसची परिभाषा बदलत चाललेली आहे, प्रत्येकाची यशाची परिभाषा बदलत चालली आहे आणि प्रत्येक जण काय आहे, कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जगत आहे. तुझ्याकडे आलं का, मग माझ्याकडे पण पाहिजे. तू हे घेतलं का, मग मी पण हे घेतलं पाहिजे. तुझ्याकडे हा फोन आहे तर माझ्याकडे पण असला पाहिजे. तू हे घर घेणार का, मग मी पण ही गाडी घेणार. या भावनेनी लोक काय करत आहे, जगत चाललेले आहे. मग जर एखादी व्यक्ती कितीही गोड बोलत असली तर तिच्या मनातलं आपल्याला विचार कळत नसतात. तिच्या मनात चाललेली घालमेल आपल्याला तिच्या शब्दामार्फत कळत नाही. ती कितीही गोड बोलत असली तर तिच्या भावना ह्या तिच्या मनातच साठवून आजकाल काय झालं, लोक हास्यातून अच्छा असं आहे का, तसं आहे का, या पद्धतीने बिहेव करतात आणि त्यांच्या मनातला कपट हे कुठेतरी आपल्या बॉडीमध्ये, आपल्या औरामध्ये प्रवेश करत असते. त्यांच्यामधली निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते, म्हणून आपल्याला काय होतं, दृष्ट झाल्यासारखी होते किंवा नजर लागल्यासारखी होते किंवा आपला औरा डिस्टर्ब होतो. त्यांच्यामधली नकारात्मकता माझ्या औरामध्ये येते आणि माझा औरा काय होतो, तिथे डिस्टर्ब व्हायला लागतो. बरोबर, डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं, हे मला काय होतं, औरा डिस्टर्ब झाल्यानंतर माझ्या शरीरामध्ये ते मला थकवा जाणवायला लागतो, मला कुठेतरी निगेटिव्ह वाटतं, मला काहीतरी एनर्जी डाऊन झाल्यासारखी होते. असं काय होत आहे, माझा औरा डिस्टर्ब झालाय, मला काही करण्याची इच्छा राहत नाही, मला सतत झोपावंसं वाटतं, मला आळस चढलेला आहे, माझा कॉन्फिडन्स कमी झाला आहे. कशाचे लक्षण आहे? औरा डिस्टर्ब होण्याचे लक्षण आहे. आणि हा औरा कधी, जेव्हा आपल्याला कुठले तरी डिसीज होतात. मला सांगा, ताप आल्यानंतर आपल्याला लगेच ताप येतो का? पहिली सुरुवात काय असते, काहीतरी कणकण जाणवत आहे, काहीतरी थकवा आलेला आहे, मग सर्दी पडसं होतं, मग थोडाफार खोकला येतो आणि मग काय होतं, फायनली ताप येतो. बरोबर का? या प्रोसिजरनी 2-3 दिवस तापाच्या इनिशियल अगोदर ताप काय करत असतो, त्याचे सिम्पटम्स देत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो त्याच्या 2-3 दिवस अगोदर त्याला थकवा जाणून मग आपल्याला ह्या प्रोसिजर 1-2 दिवसांनी थोड्या वेळानंतर आपल्याला ते सिम्पटम्स काय दिसतात, तापाचे दिसायला लागतात. त्या पद्धतीने एखादा आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तो काय होतो, तो आपल्या शरीरामध्ये 6 महिन्यांपूर्वी प्रवेश केलेला आहे. किती? 6 महिन्यांपूर्वी माझा औरा काय झालेला असतो, ब्लॉक झालेला असतो, ब्रेक झालेला असतो, कुठेतरी तुटलेला असतो. म्हणून मला काय होतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार मला सुरुवात होतात. मग मला मेंटल हेल्थ इश्यू होऊ शकतात, मला रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मला प्रॉब्लेम कुठे होतात, मला माझ्या मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात, माझ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त व्हायला मला प्रॉब्लेम होत आहे, कॉन्फिडन्सची कमी होते आहे, वेगवेगळ्या आता डायबिटीज पासून सगळ्या बीपी, शुगर, सगळे हे जे लाईफ डिसऑर्डर्स आहे, हे देखील कुठेही तरी काय कॅन्सर पर्यंतचे जे डिसऑर्डर्स आहे, हे औरा ब्लॉकेजमुळे
औरा ब्रेक झाला, औरामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट झाले, मग तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण एनर्जी निगेटिव्ह होते आणि मग काय होतं, त्या चक्रांशी रिलेटेड ब्लॉकेजेस होतात. हे माहिती होतं का आपल्याला की 6 महिन्यांपूर्वी तो आजार माझ्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे? हे माहिती होतं आपल्याला. आपण काय करतो, अरे थर्ड स्टेजला गेलाय, असं झालंय, तसं झालंय, या पद्धतीने आपली रिॲक्शन असते ना. अरे त्यांचं असं माहिती पडलं, असं असं झालंय, पण 6 महिन्यांपूर्वीच काहीतरी घटना अशा घडलेल्या असतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात, काही लोक असे आलेले असतात, त्या व्यक्तीच्या काही कर्मांमुळे हा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडलेला असतो. मग आपण औरा स्टडी करणं का महत्वाचं आहे? कारण आपण नॉर्मल लोक आहोत. आपण कोण आहे? नॉर्मल आहोत. टाटा अंबानी बिर्ला आहोत का? नाहीये. आपल्याला जर माहिती पडलं की मी माझ्या एखाद्या व्यक्तीच्या औरा, समोरच्या व्यक्ती कशा भावनेनी माझ्यापर्यंत पोहोचत आहे, त्याच्या भावना काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, तो कसा वागतो आहे, त्याच्या मनातले विचार काय सध्याच्या परिस्थितीत आहे, हे जर आपल्याला समजायला सुरुवात झाली तर चांगलं होईल की नाही? मग आपण तिथे सतर्क राहू. म्हणून ही एनर्जीचं फील्ड जे आहे, औरा जो आहे, हे तेजोवलय आपल्याला अभ्यासाला असणं गरजेचं आहे. कारण हा आभा मंडळामध्येच पहिल्यांदा माझ्या कुठल्याही रोगाची सुरुवात होते, माझे डिसीजेस तिथून सुरुवात होतात आणि ते माझ्या संपूर्ण शरीराला तिथे त्या डिसीजनी ताबा घेतात. असं होऊ नये म्हणून मला औरा हा स्टडी करायचा आहे. आता औरा स्टडी करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याला औरा स्टडी करताना प्रॅक्टिकल करायचं आहे. कोणाकडे व्यक्ती आहे प्रॅक्टिकल करायला? औराचं प्रॅक्टिकल करायला आपल्या कोणाकडे व्यक्ती आहे का एखादी? मी औराचं प्रॅक्टिकल करणं तुम्हाला शिकवते. कोणाकडे आहे? ज्यांच्याकडे असेल त्यांनी बोलवून घ्या. कोणाकडे एखादी व्यक्ती आहे का जी प्रॅक्टिकलला अवेलेबल राहील? 11 वर्षांच्या वरती कोणीही चालतं, ज्याला बोलता येत असेल. 11 वर्षाच्या समोरची व्यक्ती, तुम्ही बोललेलं समजत असेल अशा व्यक्ती आपल्याला पाहिजे आहे. नाहीये? कोणाचकडे नाहीये? मॅम आपण स्वतःच नाही करू शकत का? करू शकतो आपण, स्वतःचं पण करू शकतो. जर व्यक्ती असेल तर आपल्याला प्रॉपर स्कॅनिंग कशी करायची आणि त्या व्यक्तीच्या कुठल्या अवयवामध्ये ब्लॉकेजेस आहे, त्याला कुठला डिसीज आहे हे माहिती पडतं. एखादी व्यक्ती जर आहे आपल्या समोर तर त्याचा आपण औरा स्कॅनिंगला आपल्याला काय माहिती पडतं आहे. अजूनही जर तुमच्या या 2-3 दिवसांमध्ये आपलं जे सेशन आहे सॅटर्डे पर्यंत, तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती राहिली थोडा वेळ, शेजारचे पण चालतील, आजूबाजूचं कोणीही चालेल, जर ती तुमच्याकडे 10 मिनिटांसाठी येत असेल, आपल्या एखाद्या सेशनमध्ये आपण नक्की प्रॅक्टिकल घ्यायला मी तयार आहे. ठीक आहे? माझ्याकडे आहेत तर माझ्याकडे थोडे छोटे आहेत. छोट्यांना सांगता येत नाही की कुठे दुखतं आहे, त्यांच्या भावना काय आहे, हे प्रॉपरली एक्सप्रेस करू शकत नाही आणि त्यांचा रिस्पॉन्स व्यवस्थित येत नाही. म्हणून 10 ते 11 वर्षांच्या व्यक्ती चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतात. ठीक आहे? आता औरा स्कॅनिंग करताना आपल्याला काय करायचं, आपले दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे. करा प्रत्येकाने आणि अफर्मेशन द्यायचं आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते. हळूहळू खाली घ्यायचंय हात. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येते. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता येत आहेत तर ती माझ्या हातामध्ये येऊ देत. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते. स्लोली आपण खाली जाणार आहोत. पूर्ण पायापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत आपल्याला जायचंय आणि अफर्मेशन द्यायचंय. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. ही नकारात्मकता आपल्याला ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायची. हळूवार करा.
ज्यांचं चालू आहे त्यांनी चालू राहू द्या, हळूवार करा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. ही नकारात्मकता आपल्याला काय करायची आहे? ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. आली आहे नकारात्मकता? 3 वेळा आपण फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. जर तुम्ही हिंदीमध्ये अफर्मेशन बोलत असाल, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. आपल्याला ब्रह्मांडामध्ये या पृथ्वीवरती सर्वीकडे आपल्याला काय पाहिजे? पॉझिटिव्हिटी पाहिजे, पॉझिटिव्ह ऊर्जा पाहिजे. म्हणून आपण नकारात्मकता ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करण्याचा आदेश देतोय. कशाची रिक्वेस्ट केली आपण? हा शुभांगी मॅडम, असेल तर आपण प्रॅक्टिकल करूया. सगळ्यांना तुमच्यामुळे खरंच एक फायदा होऊन जाईल. हो मॅम, माझे आत्याच आले आता जस्ट, तर चालेल ना, चालेल. आपण कॅमेरा ऑन करायचा आहे आणि दोघींनी एकमेकांसमोर उभं राहायचंय. 2च मिनिटं मॅम. हो, ओके, नो प्रॉब्लेम. काय बोलायचंय आपल्याला औरा स्कॅनिंग करताना? जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने, तुम्ही औरा म्हणू शकता, तुम्हाला हिंदी बोलायचं असेल तर तुम्ही हिंदीमध्ये अफर्मेशन देऊ शकता. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला अफर्मेशनचा वापर करायचा आहे त्या लँग्वेजमध्ये आपण अफर्मेशन देणार आहोत. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येते आहे आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन त्याला काय करायचंय आपल्याला? शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. कळालं? इथपर्यंत कळालं का? मनीषा मॅडम? हा, शुभांगी मॅडम? हो मॅम, मला ते हे झालं, मी हे केलं. मनीषा मॅडम कळतं आहे? निकम मॅडम? विवो? मी आता औरा स्कॅनिंग शिकवलं, तसं जमलं का तुम्हाला स्वतःचा औरा स्कॅनिंग करायला? येस. मॅम परत एकदा घ्या ना. आपल्याला दोन्ही हात आपले हे जे आहे ना, प्रत्येकाला आपलं आम्ही सगळ्यांना हे माहितीये, पहिलं मग हे करतो म्हणून. टाळू माहितीये. दोन्ही हात आपण टाळूवरती ठेवणार. टाळूवरती ठेवून आपल्याला दोन्ही हातांनी स्कॅन करायचंय. स्कॅनिंग कळतं का? आपण एखाद्याला स्कॅन करतो किंवा स्कॅनिंग हळूवारपणे होत आहे, बरोबर? त्याच पद्धतीने मी या पद्धतीने हात ठेवणार, दोन्ही हात क्राऊन चक्रावर, आणि मी अफर्मेशन देणार. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येते. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे ती मी माझ्या हातामध्ये येते आहे. जर माझ्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध. ब्रह्मांडात 3 फुंकर मारायच्या आणि म्हणायचे शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. कळालं का हे? येस. आपल्या जे युट्यूब चॅनल आहे त्याचे तुम्ही काही 2 बॅचच्या अगोदरचे व्हिडिओ बघाल तर त्याच्यामध्ये औरा प्रॅक्टिकल दाखवलेला आहे. आज शुभांगी मॅडम कडे आलेत. शुभांगी मॅडम आहेत का? जमताय तुम्हाला? हो मॅम. कॅमेरा ऑन करा, आपण प्रॅक्टिकल घेऊया. मॅम, आता त्यांचं कसं करायचंय? तुम्हाला एकमेकींच्या समोर उभं राहायचं आहे आणि कॅमेरामध्ये तुम्ही दोघीही दिसल्या पाहिजे. तू दिसल्या पाय म्हणते. हा, ये ना तू शेजारी अशी एका हातात धरून. कॅमेरा थोडा मागे ठेवा आणि दोघीही दिसल्या पाहिजे. दोघींनी उभं राहायचंय आपल्याला. तुम्हाला एकमेकींच्या समोर उभं राहायचंय. मी मॅडमला पिन मध्ये घेते, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. हा, बरोबर. एकमेकींच्या असं समोर उभं राहा. हा, एकमेकींकडे तोंड करून उभं राहा. बरोबर. हा, आता मॅडम, शुभांगी मॅडम, मावशींच्या डोक्यावरती हात ठेवायचा. मी जसं जसं सांगते तसं बोलायचं. थोडं मागे घ्या, अजून तुम्ही थोडं मागे सरका. हा, बस. आता जसं जसं मी सांगितलं तसं तसं आपल्याला बोलायचंय.
मावशींचं नाव घ्यायचं आहे. जे काय नाव असेल ते मावशींचं नाव घ्या, तुम्ही तुमच्या आत्यांचं नाव घ्या. आणि यांच्या आभा मंडळात कुठल्याही ठिकाणी कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये आहे. हळूहळू घ्यायचंय, एकदम हळूहळू. कुठे जडपणा जाणवतो ते बघायचं. हा, आहे माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाईंच्या महामंडळाची काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाई यांच्या महामंडळाची काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाई यांच्या महामंडळाची काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाई लिंगर यांच्या कुठे जड पडतंय महामंडळाची हात काही बघायचे. हा, पायापर्यंत जायचं अगदी नकारात्मकता आहे खाली. ही माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाई लिंगर यांच्या महामंडळाची काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाई लिंगर यांच्या महामंडळाची काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. इंदुबाई लिंगर यांच्या महामंडळाची काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. कुठे जडपणा जाणवतो ते बघायचंय. हा, आता त्या नकारात्मकतेला ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. आता अनम्यूट करा आणि मला सांगा कुठे जडपणा जाणवला. तसंच उभं राहायला सांगा. मॅम मला आहे ना असं त्यांच्या हृदयाजवळ आलं ना त्यावेळेस जरा असं थोडस हात असं जरा जड असं हे जड झाल्यासारखं वाटलं. झाल्यासारखे जाणवले. मावशी, हम्म. तुम्हाला हृदयाच्या म्हणजे तुम्ही बोलत नाही का? काय कळणार नाही ते मला म्हणता नाही येत. शिक्षण नाहीये. मावशीला विचारा की त्या मनात गोष्टी साठवून ठेवता का, की धाप लागते? तुझ्या मनात अशी तू गोष्टी काही साठवून ठेवते का, तुला अशी धाप वगैरे काही हा, लागते धाप. आता विचार येतात ना, विचारामुळं. विचार खूप करता का? आता विचार करायसारखं जे थोडस की आपलं काय असतं की आपल्या डोक्यावर टेन्शन आलं की विचार येतोच. आई आणि मीच राहते, त्यामुळे मग विचार सगळा मलाच करावा लागतो ना. बर, ठीक आहे. हा, बर, आपल्याला विचार नाही करायचा आहे, नाही तर आपल्याला हृदयरोग होऊ शकतो, हा, बीपीचा प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे जाऊन. हा, हा. बरं, चालेल. ठीक आहे. ठीक आहे. येस, थँक्यू शुभांगी मॅम, थँक्यू सो मच. मला उद्देश काय होता, जेव्हा ज्या व्यक्तीच्या जिथे जिथे समजा बॉडीच्या पार्टवर, समजा मॅडमचं काय जाणवलं, मावशींच्या हृदयाच्या तिथे त्यांना काय होतं, जडपणा जाणवलं. एखाद्या व्यक्तीचा बॉडी स्कॅन करतो आहे, जिथे तुमचे हात जड पडतात, जिथे आपले हात जड पडणार, तिथे काय आहे, त्या व्यक्तीला ब्लॉकेजेस आहेत. मॅम, आपलं करताना पण तसं होतं का? जाणवतं आपलं आपल्याला? करताना होऊ शकतं, आपले हात जड पडतात, तर हे आपल्याला कसं होतं की आपण आपल्या बाबतीतले दुखणे आपल्याला माहिती असतात, बरोबर? आता मावशीचे दुखणे मला माहिती होते का? नाही, शुभांगी मॅडमला माहिती होतं का? नाही. नाही मॅम. आजपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी बोलल्या होत्या त्यांच्याशी? नाही तसं म्हणजे सिच्युएशन तर मला पण माहिती आहे पहिल्यापासून, पण असं की एवढं ह्या असं म्हणजे म्हणजे कसं त्यांच्या हृदयाच्या तिथे त्यांना काही ब्लॉकेजेस आहे, हे तुम्हाला कशाहून कळालं? मॅम मला आहे ना असं पूर्ण माझा हात असं जड झाल्यासारखं असं वाटलं. येस, बरोबर. म्हणजेच काय, जेव्हा आपण एखाद्याचा औरा स्कॅन करत आहोत, जेव्हा आपण त्याचं पूर्ण बॉडी स्कॅन करतो, तेव्हा जिथे त्यांचा आपला हात जड पडतो, म्हणजे समोरच्याचं आपण स्कॅनिंग करतोय आणि आपला हात तिथे काय पडतोय, जड पडतो आहे, म्हणजे त्या त्या अवयवाशी त्यांना काहीतरी ब्लॉकेजेस आहेत, किंवा किती नकारात्मकता आहे, किंवा ते बोलत नाहीये. आता हृदय आहे म्हणून बोलत नाही. हळूहळू अजून खाली जर गेलेत,
खालचे वेगवेगळे आहे. डोकं असेल, डोक्याजवळच काही जणांना नकारात्मकता जाणवायला लागते. डोके असं केल्यानंतर इथेच हात जड पडत आहे, म्हणजे अतिविचार करत असतील ती व्यक्ती. सतत 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 विचार करणं, सतत सतत नकारात्मक भावनेमध्ये जगणं, कन्फ्युजन मध्ये राहणं, म्हणजे त्यांचं थर्ड आय चक्रच ब्लॉक आहे. डोकंच तिथेच काय मायग्रेनचा प्रॉब्लेम असू शकतो, सतत डोकेदुखी होऊ शकते. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला आपण सतत सतत स्कॅन केलं, त्याचा औरा क्लीन करायची प्रोसिजर केली, तर काय होऊ शकतो, त्यांचे ब्लॉकेजेस दूर व्हायला मदत होत असते. आपल्याला माहितीये का दृष्ट काढायचे? दृष्ट काढण्याची प्रोसिजर आठवते का? आपली आई आजी दृष्ट काढायची, दोन्ही हात असं उतरवायचं. अजूनही माझी आजी किंवा घरातले कोणी ना कोणीतरी काढतच. काढतं की नाही? याच हो, पद्धतीने मीठ काढतं. मोहरीची मीठ किंवा मोहरी लाल काढतं. मिरचीची. हा. आणि ते 7 वेळा करतात, बरोबर? हो हो हो. करतात की नाही? त्या पद्धतीने ते करतो. काय करतात, आपला औरा क्लीन करत असतात. औरा काय करतात, माझ्या आजूबाजूची जी एनर्जी आहे ती कुठेतरी मिक्स झालेली आहे, कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जी मध्ये मिक्स झाल्यामुळे मला काय होतं, दृष्ट लागते, माझी एनर्जी डिस्टर्ब होते, म्हणून माझ्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस होतात. म्हणून हे आजी आणि आई लोक काय करायचे, आपली दृष्ट काढायची, ती एक पद्धत होती. आता आजकालची जनरेशन त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, पण ऍक्च्युली ती पद्धत बरोबर होती ना, बरोबर? म्हणजेच काय, आता औरा स्कॅनिंग आलेला आहे. औरा स्कॅनिंग हे आपल्याला आपली परंपरेनुसार सांगितलंय की तुम्ही तुमचा औरा स्कॅन करत चला, बरोबर? आता औरा स्कॅन करणं प्रत्येकाला समजलं का, कशा पद्धतीने आपण इतरांचं करणार? मग इतरांचं करता करता आपल्याला स्वतःचा देखील औरा याच पद्धतीने स्कॅन करता येतो. तुम्ही औरा स्कॅनिंगला तुमच्या हातामध्ये मीठ घेऊन पण करू शकता. आपल्या हातामध्ये मीठ घ्यायचं, हातामधलं मीठ, आणि ते मीठ आपल्याला काय करायचंय, वॉशरूम मध्ये टाकायचंय, किंवा तुम्ही आजूबाजूला एखादं बाउल ठेवा, ते पाण्याच्या बाउल मध्ये टाका, ते पाणी वॉशरूम मध्ये फ्लश करा, किंवा घराच्या बाहेर फ्लश करून टाका, बाहेर फेकून द्यायचं. कळलं? मग औरा स्कॅनिंग करताना, म्हणजे मी स्वतःचा औरा स्कॅन करत असेल तर मला किती वेळा करायचंय? 12 वेळा करायचं आहे. किती वेळा? 12. औरा क्लीन करताना आपण किती वेळा करणार? 12 वेळा करणार. मॅडम समोरूनच फक्त करायचं आहे का? ऐका, हा. औरा क्लीन करताना टोटल 12 वेळा करायचं आहे. समोरून 3 वेळा, मागून 3 वेळा, या साइडनी 3 वेळा, आणि या साइडनी पण 3 वेळा. किती वेळा करायचंय? 12 वेळा. 12. आता आपण स्वतःचा मागच्या साइडला जाऊ शकतो का? नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला घोषणा तिथे करावी लागते. रेकी मधल्या दुसऱ्या लेवलला आपण काही घोषणा करत असतो, त्याच्यामधली ही घोषणा इथे सांगणं गरजेचं आहे, म्हणून सांगतेय. आपण काय करतो, मी माझ्या फ्रंट बॉडी, माझी फ्रंट बॉडी म्हणजे समोरचा भाग आहे, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. काय घोषित करायचं आहे? मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मी माझ्या, तुम्ही लिहून घेऊ शकता वाटलं तर, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. आणि नंतर पुन्हा आपण आपल्या फ्रंट बॉडीचा 3 वेळा औरा स्कॅन करणार, पूर्ण औरा क्लीन करायचा 3 वेळा. तीन वेळा समोरून झाला, मग आपण अफर्मेशन देणार की मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मग पुन्हा 3 वेळा समोरून घ्यायचा. मग ही आपली कोणती आहे? लेफ्ट साइड. लेफ्ट साइड मधनं आपण इकडे टाकायचं, असं घ्यायचं, इकडे टाकायचं, ही 3 वेळा करायचं. 2 3. त्यानंतर राइट साइडनी घेणार, इकडे टाकणार. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से नकारात्मकता है तो मैं क्रॉस टाकायचं. हा, आपल्या नाभी चक्रापासून जर जाता आलं तर चांगलं आहे. नाभी चक्रासोबत आपला कट आला पाहिजे. कट इकडनं नाभी चक्रापासून उलट.
कळालं की नाही? औरा क्लीन करताना आपण 12 वेळा क्लीन करणार आहे, समोरून 3 वेळा. मग मी घोषित करणार, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मग घोषणा केल्यानंतर समोरून परत 3 वेळा, म्हणजे 6 वेळा झाला. त्यानंतर मी या 3 वेळा इकडनं क्रॉस टाकणार, 1 2 आणि 3. पुन्हा या साईडनी क्रॉस टाकणार, 1 2 3. ठीक आहे, हे झाले टोटल 12. मग एखादी व्यक्ती समोर उभी आहे, तर आपण या पद्धतीने समोरच्या साईडनी 3 वेळा औरा क्लीन करू शकतो. त्याच्या मागे जाऊन पण आपण 3 वेळा औरा क्लीन करू शकतो. त्याच्या साईडला, या राईट साईडला उभं राहून पण 3 वेळा क्लीन करू शकतो आणि लेफ्ट साईडला उभं राहून पण 3 वेळा क्लीन करू शकतो. मी त्यांचा तुम्हाला इमेज दाखवते की कशा पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीच्या बॉडी वरती त्याच्या डोक्यावरती हात ठेवून आपण कशा पद्धतीने औरा क्लीन करू शकतो. मॅम, आपल्याला हा ओरा किती दिवसातून एकदा क्लीन करावा लागतो? दिवसभरातून एकदा तरी स्वतःचा औरा क्लीन झाला पाहिजे. हे बघा, दिसतंय स्क्रीन मध्ये, यांनी काय केलंय, त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवलाय आणि समोरून कर. ही लेडीज बसलेली आहे, तो व्यक्ती तिच्या मागच्या साईडला गेला आहे आणि मागून औरा क्लीन करतोय. प्रत्येकाला दिसलं का? त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांनी काय करताय, मागच्या साईडनी उभं राहून मागच्या साईडनी क्लीन करताय. मग तुम्ही या साईडनी उभं राहून या साईडनी क्लीन करू शकता, या साईडनी उभं राहून या साईडनी क्लीन करायचं. अशा पद्धतीने आपण 12 वेळा औरा क्लिन्झिंग करू शकतो. टोटल किती होणार एखाद्या व्यक्तीचा औरा क्लिन्झिंग? 12 वेळा. आणि दररोज आपल्याला औरा क्लीन करायचा आहे. अजून औरा क्लीन एक क्वेश्चन होता. हा बोला. ओरा क्लीन केल्यामुळं आपल्याला नक्की काय इफेक्ट होतो, म्हणजे असं काय फायदा होतो? औरा क्लीन केल्यानंतर आपल्या ज्या शरीरामधले ब्लॉकेजेस असतील ते आपल्याला साधारणतः 45 दिवसामध्ये दूर व्हायला मदत होते. कशाच्याही ब्लॉकेजेस असू द्या, कुठलेही असू द्या, काहीही असू द्या, 45 दिवसांचा कंप्लीट तुम्ही करा. मी 45 दिवस पण खूप झालेत. मी काय सांगितलं की रेकीच्या पहिल्या लेवलच्या अटुनमेंट नंतर, पहिल्या लेवलच्या साधनेनंतर आपल्याकडे काही लेडीजच्या चरबीची गाठ होती. आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जा, तिथे त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केलेले आहे की त्या मॅडमनी स्वतःच्या साधनेनी स्वतःची चरबीची गाठ त्यांनी रिमूव्ह केलेली आहे. त्यानंतर जे मी काल पण तुम्हाला सांगितलं की आपल्या एका मॅडमला जॉब लागलेला आहे. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या घटना, कोणाला रिलेशनशिपचे इश्यू होते, त्यांनी ह्या 21 दिवसांच्या साधनेमध्ये ते सॉल्व्ह केले. त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते ते साधनेनंतर तुम्हाला कमी व्हायला सुरुवात होत असते. जशी जशी साधना तुम्ही वाढवणार तसे तसे लाईफ मधले ब्लॉकेजेस दूर होतात. मग ब्लॉकेजेस कोणते? मी तुम्हाला सांगितले. हेल्थ वाईज आपल्याला चॅलेंजेस असतात, रिलेशनशिपचे इश्यू असतात आणि पैशाचे प्रॉब्लेम्स. बरोबर, ह्या 3 गोष्टी जर व्यवस्थित आहे तर सगळं चांगलं आहे. पैसाही पाहिजे, चांगलं आरोग्यही पाहिजे आणि नातेसंबंधही चांगले पाहिजेत. हे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला मदत होते. एखादा व्यक्तीचा खूप आळस करत असेल, मणक्यामधली गॅप आपल्याला इथे जी आहे, मणक्यामधले दुखणे दूर करायला पहिल्यांदा वयाचं आपल्याला बघावं लागेल की ती वयाचं काय एज आहे. एखाद्या व्यक्तीचं 65ला वगैरे ती व्यक्ती आली असेल तर ती दूर व्हायला थोडस वेळ लागते. जसं जसं आपलं वय वाढत जाते तेव्हा तेव्हा काय होतं, ब्लॉकेजेस आपले जास्त झालेले असतात. तर कमी वयामध्ये जर तुमच्या याच्यामध्ये गॅप आली असेल तर नक्कीच ती दूर व्हायला मदत होते. ती व्यक्ती खूप स्ट्रेसमध्ये राहते का? त्या व्यक्तीला खूप जबाबदारीच्या ओझाखाली ती व्यक्ती जगते आहे का? पहिल्यांदा हे चेक करणं. मणक्यामध्ये ज्या गॅप येतात, स्पॉन्डिलिसिसचा त्रास, हाडांचे दुखणं, हे आपल्याला शिकायचे कशामुळे येतात. हे माझ्या शरीरामधलं रूट चक्र, माझ्यामध्ये असलेली माझी अस्तित्वाची जाणीव, मला सतत सतत खूप ओझाखाली, खूप दडपणाखाली राहावं लागत असेल, मला सतत माझ्यावरच्या सगळ्या जबाबदारी आहे, मलाच हे सगळं पूर्ण करायचं आहे, असं सगळं माझ्यावरतीच येऊन पडलेलं असेल तर मणक्यामध्ये गॅप व्हायला सुरुवात होते. अगदी 18व्या वर्षापासून ही मणक्याची गॅप सुरू होते. जर खूप जबाबदारी, एखादी व्यक्तीचं बघा,
तुम्ही चेक करा आजूबाजूचा हा मी सांगितलेला टास्क तुम्ही बघा. ज्यांच्या ज्यांच्या मनक्यामध्ये गॅप असतील त्यांना विचारा की त्यांच्यावरती लहानपणापासून खूप जबाबदारीचं ओझं आलेलं आहे का, कमी वयात त्यांच्यावरती जबाबदारी आली आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा त्यांना विचारायचा आहे. जशी जशी तुम्ही साधना कराल तसं तसं तुमचे प्रॉब्लेम्स दूर होतील. जर कॅन्सरचे पेशंट रेकीच्या साह्याने ट्रीट होऊ शकतात तर आपले प्रॉब्लेम्स दूर होतील. फक्त तुमचा ट्रस्ट महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही साधना करताय तुम्ही विश्वास ठेवून ती साधनेला महत्व द्यायचं आहे. म्हणतात ना एक आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीला काय म्हणजे पाहिजे असेल त्याच्यावर जर तुमचा फोकस असेल तर पूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत असते. शाहरुख खानचा तो डायलॉग आहे, किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुट जाती. हा डायलॉग नाहीये, हे अस्तित्व आहे, वास्तविकता आहे की तुम्हाला काय पाहिजे याच्यावर जर तुम्ही फोकस करत गेला. तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे, मी चांगली आहे, मी सुदृढ आहे, मी हेल्दी वेल्दी हॅपी आहे, तुम्ही जर याच्यावर फोकस गेला तर तुम्हाला त्याच गोष्टी आयुष्यात मिळणार आहे. तुमचा जर फोकस सतत कंप्लेंट मोड मध्ये की मला हे नाही, माझं ते नाही, अजूनही आपला कंप्लेंट मोड सुरू असेल तर मला त्या गोष्टी दूर जाणार. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट त्याच्यावर आपला फोकस गेला पाहिजे. कळतंय? कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याच्यावरती आपला पूर्णतः विश्वास असायला पाहिजे. तर रेकी शक्ती तिथे कार्य करायला उभी राहते. येस, समजलं का आता औरा क्लीन कशा पद्धतीने करायचा? मागच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही व्हिडिओ चेक करा आपल्या युट्यूब चॅनलचे. एका मॅडमचं म्हणजे त्या सरांनी औरा क्लीन केला होता. त्यांच्या आईला सतत काम करण्याची स्पीड नव्हती. हळूहळू काम केले. 4 ते 5 दिवसांच्या औरा क्लिनिंगमुळे फक्त त्यांचा औरा क्लीन करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाची स्पीड वाढली, त्यांच्यामधला आळस नाहीसा झाला. प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतील. तुम्ही जेव्हा रेकीच्या साधनेमध्ये येता तेव्हा तुमचे आणि माझे अनुभव सारखे असतील का? नाही. प्रत्येकाला कुठल्या लेवलला रेकी शक्ती मदत करेल हे त्याच्या प्रॉब्लेम्सवर डिपेंड करतं, त्याच्या गरजेवरती आणि त्यांना काय पाहिजे, कशाने आपण फोकस करतो आहे याच्यावर डिपेंड करतं. एखाद्याला नातेसंबंधामध्ये खूप तणाव असतो आणि त्या रेकीमध्ये येऊन त्यांना काय पाहिजे असतं की मला माझे आजूबाजूचे नाते कसे पाहिजे, चांगल्या पद्धतीचे पाहिजे, सगळ्या गोष्टी मला आजूबाजूच्या पॉझिटिव्ह पाहिजे, तर त्याला त्या गोष्टी भेटतील. एखाद्या व्यक्ती जॉब सर्च करतोय तर त्या जॉबसाठी त्याला मदत होते. एखाद्या व्यक्ती करिअर मध्ये मागे पडलाय, त्याचा कॉन्फिडन्स कमी पडलाय, तर कॉन्फिडन्स वाढायला मदत होते. प्रॉब्लेम नुसार दिव्य रेकी शक्ती आपली मदत करणार आहे. कळतंय? येस. आता औरा क्लिनिंग मध्ये आणि स्कॅनिंग मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे कोणाचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का? पण आता ऑरा क्लिन्झिंग करताना एकच टाइम ठेवायचा? नाही, कधीही करू असं शकता. काही नाही, असं कधीही काही करू नाही. शकतो. तुम्ही रेकीला किंवा आपण औरा क्लीन करतो आहे त्याला कुठलंही बंधन नाही. नाही. कुठलं खाण्यापिण्याचं बंधन नाहीये, कशाचं बंधन तुमच्यावरती नाहीये. की आंघोळ केलीचं पण कोणी आंघोळ करायची पण बंधन कशाचं नाही की आंघोळ केल्यावरतीच मी रेकीची प्रार्थना करेल असं तसं काहीही सांगितलं नाहीये. फक्त तुम्ही शुद्ध अंतःकरणाने रेकीचे 5 तत्व फॉलो करून आणि 2 नियम सांगितले. बरोबर, मी 2 नियम सांगितले ते फॉलो करून जगा. तुम्हाला रेकी शक्ती भरपूर भरभरून देणार. कळतंय? पुन्हा एकदा सांगा ना ते, म्हणजे 5 हे सांगितले ते पण आणि ते 2 जे हा, हे 5 सांगितले तत्व ते काय पण. सांगितले होते रेकीचे? पहिलं तत्व सांगितलं, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. मला काय करायचंय, आज मला कुठली चिंता करायची नाही. तिसरं तत्व सांगितलं होतं, माझ्यावरती काय काय आशीर्वाद आहे, माझ्या आयुष्यामध्ये काय काय ब्लेसिंग आहे याचा मी विचार करणार. चौथं तत्व सांगितलं होतं की मी जे काम करते, फॉर एक्झाम्पल मी किचन मध्ये काम करते आहे, मुलांचं जे काही इति कर्तव्य आहे त्या इति कर्तव्य माझे जे आहे ऍज अ
वुमन म्हणून, एक ऍज अ मेन म्हणून, आपण माणूस म्हणून काय करायचं आहे, काय तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे, जे काही तुम्ही काम करत आहात ते 100% करा. अगदी पाणी जरी भरत असाल तरी ते पाणी भरताना देखील मी पूर्ण फोकस करून, कॉन्सन्ट्रेट होऊन व्यवस्थित माझं काम पूर्ण करणार, वेळात पूर्ण करायचं. याला काय मन म्हणतात? लावून. तरी मन लावून. बरोबर. आणि शेवटचं तत्व असं सांगितलं होतं की हर जीवित प्राणी के प्रति मैं दयालू रहूंगा. म्हणजे आजूबाजूला जे जीवित प्राणी आहे, मग ते पक्षी असू द्या, झाडं असू द्या, प्राणी असू द्या किंवा मनुष्य प्राणी असू द्या, प्रत्येकाबद्दल काय मी दयाचा, प्रेमाचा, करुणेचा भाव मनामध्ये बाळगणार. हे 5 तत्व होते आणि 2 नियम हे रेकीमध्ये सांगितले आहे. पहिला नियम असा की कोणाला मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. ठीक आहे. आणि रेकी जर दिली असेल तुम्ही किंवा रेकीचं हिलिंग घेत असाल तर त्याच्यासाठी एनर्जी एक्सचेंज ही मस्ट आहे. एनर्जी एक्सचेंज तुम्ही तुमचे ठरवून घेऊ शकता. कळतंय? पहिल्यांदा मागितल्याशिवाय कोणाला रेकी द्यायची नाही. तुम्ही ब्लड रिलेशनशिप मध्ये जर खूप तुमची मुलं आहे, आई वडील आहे, खूप जवळचे नातेसंबंध आहे, तिथे जर रेकी देत असाल तर ते ठीक आहे, कारण तुम्ही त्यांच्या कर्मात अडकले आहे म्हणून एका फॅमिलीमध्ये तुमचा जन्म झाला. जे मागच्या जन्मातलं आपलं फेडायचं राहून जातं त्या लोकांमध्येच आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि तिथेच जगावं लागतं. एकमेकांच्या कर्मात अडकल्यामुळे आपण त्या फॅमिलीमध्ये जन्माला जातो किंवा त्या घरात लग्न करून जात असतो. कळतं? हे कर्म आपल्याला फेडायचे असते म्हणून आपण ब्लड रिलेशनशिप मध्ये असतो आणि त्या ब्लड रिलेशनशिप मध्ये आपण रेकीला देऊ शकतो. फक्त आपल्याला मोठ्यांना जर हिलिंग देत असाल तर आशीर्वाद मागायचे आणि लहानांना हिलिंग देत असाल तर ती लहानी व्यक्ती जर ती जर पैसे कमवत असेल तर तुम्ही ऍज अ एनर्जी एक्सचेंज मनी म्हणून घेऊ शकता. नाही तर तुम्ही काय करू शकता, खूप लहान असतील तर त्यांना छोटे छोटे कामं सांगा. जे तुमचे कामं असतील, छोटे छोटे कामं आपल्याला त्यांना सांगायचं की 1 ग्लास पाणी आणून दे किंवा एवढं माझं काम कर. बस. कळाले नियम? इथे कोणाला प्रॉब्लेम आहे? एवढं सगळ्यांना कळतं आहे का? ओके. आता आपल्याला निगेटिव्ह, जसं मी म्हटलं की औरा हा प्रत्येक गोष्टीला असतो, त्या पद्धतीने मी तुम्हाला काही इमेजेस दाखवते. जसं सजीव गोष्टीला औरा असतो तो निर्जीव गोष्टीला पण औरा हा असतोच. मग आता निर्जीव गोष्टी म्हणजे कुठल्याही निर्जीव गोष्टी, आजूबाजूच्या ज्याही गोष्टी असतील त्या प्रत्येकाला अस्तित्व आहे. प्रत्येकाला कुठल्या तरी एनर्जीच्या फील्डनी त्याच्या आजूबाजूंना ग्रहण केलेली आहे. हा एखाद्या व्यक्तीचा औरा आहे. ठीक आहे. हा माणूस आहे, त्याच्या आजूबाजूची एनर्जी तुम्हाला कशा पद्धतीने दिसते? निगेटिव्ह, नकारार्थी. नकारात्मक वाटते का? का नकारात्मक वाटली? ऑरा क्लिअर नाही दिसत, आभा मंडळ क्लिअर नाही वाटत. कशाहून ठरवलं तुम्ही आभा मंडळ क्लिअर नाही? मॅडम कलर जराशी वेगळी वाटते. त्यावेळेला ते वेगळं होतं आणि हे थोडस वेगळं दिसल्यासारखं वाटतं त्या. गोल 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 गोल. हा, बरोबर. पण मग आता प्रत्येकाच्या आजूबाजूला असे 7 चक्रांचे गोल गोल दिसतील का? हे 7 जे इंद्रधनुष्याचे कलर आहे त्याच पद्धतीने असू शकतात का? नाही. इंद्रधनुष्यांमधले प्रत्येकाच्या आजूबाजूला सगळेच कलर असू शकतात का? इतकं आपली पॉवर वाढली का? नाही. नक्की? हा. हा, मग काय कलर असतात मिक्स असं याच्यासारखं. मिक्स असू शकतात किंवा एखाद्याचा स्वभाव. एखाद्याचा स्वभाव खूप प्रेमळ असेल तर तो गुलाबी कलर असू शकतो. खूप जास्त प्रेमळ व्यक्ती, सतत चांगली वागणारी, सतत प्रेमाने राहणारी. एखाद्याचा स्वभाव खूप रागीट असेल, तापट असेल तर कलर कसा राहणार? लाल कलर राहू शकतो. एखादा सतत नकारात्मक भावनेमध्ये असेल, सतत निगेटिव्ह लोकांमध्ये, जर काही वाईट व्यसनांमध्ये अडकलेला असेल तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला त्या व्यक्तीचं व्हायब्रेशन म्हणजे म्हणतात किंवा औरा तुम्हाला ब्लॅकिश मध्ये जाणवतो. तो व्यक्ती जाणवतो ब्लॅक मध्ये. एखादा साधू संत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आजूबाजूला काही व्हाईटिश कलर जास्त जाणवेल, पर्पल कलर जाणवेल. खूप जास्त विचारांनी सकारात्मक आहे, खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतो आहे तर तुम्हाला काय ब्लूइश कलर, तिथे ब्लूइश नाही तर व्हाईटिश कलर, वेगवेगळे कलर अशा पद्धतीने जाणवायला लागतात. ते आपण डिटेल्स मध्ये सेकंड लेवलला शिकत असतो.
ठीक आहे. बेसिक मी तुम्हाला सांगते की आजूबाजूला तुम्हाला सगळे 7 कलर दिसतील का? नाही. त्याच्यामधला पर्टिक्युलर एखादा कलर दिसतो. पहिल्यांदा आपल्याला एखादी एनर्जेटिक, खूप जास्त एनर्जी आहे त्या व्यक्तीमध्ये, खूप हसते आहे, खूप आनंदी राहते, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पिवळा कलर दिसू शकतो, ऑरेंज कलर दिसू शकतो. प्रत्येकाच्या स्वभावानुसार हे कलर काय होतात, चेंज होतात. प्रत्येकाचा स्वभाव, त्याची जडणघडण कशी झालेली आहे, त्यांची पॅरेंटिंग कशी, जो लहानाचा कुठे मोठा झाला ती व्यक्ती, त्याचाही परिणाम आपल्या औरावरती होत असतो. बरोबर? कारण ज्या लोकांच्या सानिध्यात आपण वाढतो आहे त्या लोकांचा देखील आपल्यावरती प्रभाव पडलेला असतो, त्यांचा देखील औरा आपल्यामध्ये मिक्स झालेला असतो. कळालं? मग पुढे आपण बघूया की अजून कशा कशाच्या इमेजेस आपल्याला बघायला मिळतात. आता बघा, हे काय आहे? पान आहे, हे मशरूम आहे, हे बटरफ्लाय आहे, त्यानंतर ही चाबी आहे, हा 1 रुपयाचा कॉइन आहे, हा पाना आहे, मोबाईल आहे आणि हा डोळा आहे. सगळ्यांना इमेजेस दिसल्यात का? काही सजीव काही निर्जीव गोष्टींच्या आपण इमेजेस बघितल्या. या इमेजेस हा आपल्याला प्रत्येकाला दिसतो. हा अशी जी आहे ही एनर्जी कशी आहे, फ्लोईंग आहे, म्हणजे पॉझिटिव्ह वाटते. या व्यक्तीच्या 2 आपण इमेजेस बघतोय. हा काय आहे, फुल ऑफ रेनबो कलर्स, परफेक्ट बॅलन्स ऑफ एनर्जी, परफेक्ट बॅलन्स ऑफ एव्हरीथिंग. मग हे कोणामध्ये असेल? जी व्यक्ती खूप जास्त हाय एनर्जीची असेल त्याच्या आजूबाजूला आपल्या इंद्रधनुष्याचे कलर दिसू शकतात. आणि ही व्यक्ती कशी आहे, त्याचा औरा ब्रेक झालेला आहे, आजूबाजूला डल झालेला आहे, मडी झालेला आहे आणि निगेटिव्हिटी त्याच्या आजूबाजूला प्रवेश केलेली आहे. 2 इमेज मधला फरक समजला? आता हे कशा पद्धतीने आपल्याला बघायचं, हे व्यक्तीचे डिफरंट औरा लेयर्स असतात. जसं मी तुम्हाला आता सांगितले की व्यक्तीच्या आपल्या स्वभावानुसार त्याच्या आजूबाजूचे असणारे कलर्स देखील व्हॅरी होतात. त्याच्या औराचा कलर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळत असतो. प्रत्येकाने स्क्रीनकडे लक्ष द्यायचंय आणि 2 मिनिटं स्क्रीन बघायची आहे. अशा पद्धतीने आपल्याही आजूबाजूला आपल्या स्वभावानुसार हे औराचे कलर्स तिथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. मग हा आहे थंब. कशाची इमेज आहे ही? आपल्या थंबची इमेज, आपल्या फिंगरची इमेज आहे. किर्लियन फोटोग्राफी ही एक फोटोग्राफीची पद्धत आहे. त्यामध्ये आपल्याला औराचा अशा पद्धतीने इमेजेस बघायला मिळतात. ज्या मी इमेजेस तुम्हाला दाखवल्या आहे त्या इमेजेस आपण कशातून काढलेल्या आहे? किर्लियन फोटोग्राफी. ही याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूची फील्ड चेक करू शकतो. काय करू शकतो? एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला कशा पद्धतीचा त्याचा औरा आहे, त्याच्या आजूबाजूचं एनर्जीचं फील्ड कशा पद्धतीचं आहे, कोणत्या कलरचं आहे, हे एक चेक करण्याची मेथड म्हणजे किर्लियन फोटोग्राफी. ठीक आहे. सेकंड लेवलला आपण अजून एक मेथड शिकतो, ते म्हणजे डेट ऑफ बर्थ नुसार, ज्याची तारीख जी आहे, जन्मतारखेनुसार एखाद्या व्यक्तीच्या औराचा कलर कसा असू शकतो हे आपण सेकंड लेवलला शिकतो. एखादी व्यक्ती कोणत्या डेट ऑफ बर्थची आहे, त्याची जन्मतारीख काय आहे, कुठल्या महिन्यात त्यांनी जन्म घेतला आहे, त्याच्यानुसार देखील आपण त्याच्या औराचं कॅल्क्युलेशन करू शकतो. त्याच्या स्वभावानुसार आपल्याला तिथे माहिती पडतं की ह्या व्यक्तीचा औराचा कलर काय असू शकतो. कळालं? हे दुसऱ्या लेवलला शिकायला मिळतं. आता मी बेसिक औरा म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. अजून एक औरा क्लिनिंगची मेथड आहे, ती म्हणजे तुमच्या जे मीठ असतं आपलं खडे मीठ, प्रत्येकाला माहिती आहे. आपल्याला ज्यांना अटॅचमेंट घ्यायचं आहे त्यांनी काय करायचंय, आज तुमची आंघोळ झाली असेल, उद्या आपल्याला काय करायचं, उद्यापासून पुन्हा 21 दिवस जोपर्यंत तुम्ही साधना करणार आहात, तुम्हाला ज्यांना अटॅचमेंट घ्यायचं आहे त्यांनी खडे मीठ आणि कॉफी पावडर, थोडीशी हळद ही आपल्याला काय करायची, आंघोळीच्या पाण्यात टाकायची. 1 चमचा खडे मीठ घ्यायचंय, छोटी 1 चमचा कॉफी पावडर घ्या आणि थोडीशी हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. या आंघोळीने देखील तुमचा औरा क्लीन होत असतो. काय होतं?
औरा क्लिनिंगची ही एक मेथड आहे. यांनी देखील तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागते, तुमच्यामधली नकारात्मकता दूर व्हायला सुरुवात होते. ही आपल्याला डोक्यावरती खडे मिठाची आंघोळ करायची नाही, खांद्यापासून खाली आपण करणार. ठीक आहे. औरा क्लिनिंगची मेथड कळाली तुम्हाला. दुसरी हो हो काय करायचंय, पहिल्यांदा तुम्ही या पद्धतीने आपल्या अफर्मेशन च्या मार्फत आपण आपल्या आभा मंडळाला क्लीन करणार, स्वच्छ करायचं आहे. त्याच पद्धतीने दुसरी मेथड एक आहे की ती शरीराचा जो आहे, शरीरामध्ये काही ब्लॉकेजेस असतील ते दूर करायचे असतील, त्याला सॉल्ट बाथ थेरपी म्हणतात. काय म्हणतात? सॉल्ट बाथ. मिठाच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं. मिठाच्या पाण्यामध्ये नाही, आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मिठाचा वापर करा. त्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर टाका आणि थोडीशी हळद टाका. समजलं? लिहून घेऊ शकता, लक्षात नाही राहिले तर. खडे मिठाचा 1 चमचा, छोटा 1 चमचा कॉफी पावडर आणि थोडीशी हळद, हे टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे. ही आंघोळ तुम्ही रोजही केली तरी चालते. इथपर्यंत कळालं का प्रत्येकाला? औरा क्लिनिंग का करायची? कारण औरा हा बॅलन्स करण्याची गरज असते, म्हणून औरा क्लीन करायचा आहे. ज्या ज्या लोकांना कधी कधी खूप लिथार्जिक म्हणजे थकवा जाणवायला लागतो, खूप आळस चढलेला असतो, सतत झोप येत असते आणि खूप शरीरामध्ये दुखणे असतील, पण कारण काहीच नसतं, काहीच नाही, हे माझे शरीर खूप जड पडलाय, पण कारण काही सापडत नाही, रिपोर्ट सगळे नॉर्मल येत आहे, पण काहीतरी पेन होतोय, त्या लोकांना काय आहे, औरा क्लिनिंगची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला सतत कधी रडू येत आहे, कधी हसू येत आहे, कधी तुमच्या भावनांवरती नियंत्रण तुमचं राहत नसेल, तुम्हाला खूप अनमोटिवेटेड वाटतंय, कारण खूप निराश वाटतं बऱ्याच लोकांना, त्यांनाही औरा क्लिनिंगची गरज असते. लोकांना विचारांची डायरेक्शन भेटत नसेल की मी कुठल्या डायरेक्शनला जायला पाहिजे, मला निर्णय क्षमता माझी चांगली करायची असेल, त्या लोकांना देखील औरा क्लिनिंगची गरज आहे. त्यानंतर ज्या लोकांना फोकस होत नाही, ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होत नाहीये, त्यांना देखील औरा क्लिनिकची गरज असते. त्यानंतर काही दिवसानंतर एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, 2-3 महिने झाले की आजारी पडतील, किंवा एखाद्या शनिवारी कोणीतरी दुखायला लागतं, कोणाला मंगळवारी दुखतं, कोणाला पौर्णिमेला दुखतं, कोणाला अमावस्येला दुखतं. असं लाईफमध्ये पॅटर्न असतं की या दिवशी एखाद्याचं दुखणं सुरू असतं, की शनिवार आला की मला बरं नसतं, पौर्णिमा आली की मला काहीतरी डिस्टर्ब झाल्यासारखं होतं, अमावस्या आली की मला डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. त्या सगळ्यांना औरा क्लिनिंगची काय असते, गरज असते. यामुळे आपल्याला ह्या सगळे जर प्रॉब्लेम्स असेल, तुमच्या जर भावना तुम्हाला व्यक्त करता येत नसेल, एक्स्ट्रीम लेवलला तुम्हाला राग जाणवत असेल, एखादी खूप सतत चिडणारी व्यक्ती एकदम शांत असते आणि एकदम काहीतरी तोडफोड करणार, एकदम घरातला टीव्ही तरी आपटून ठेवेल, काहीतरी अशा गोष्टी नकारात्मक करणारे लोक पण असतात, ज्यांना त्यांचा राग सांभाळता येत नाही, त्यांना देखील औरा क्लिनिंगची गरज असते. कळालं? आणि जनरली ही ज्यांना आपल्या ऊर्जा वाढवायच्या आहे, त्यांनी देखील औरा क्लीन करणं महत्वाचं आहे. कळालं का इथपर्यंत? इथे कोणाचे काही प्रश्न आहे का, ते तुम्ही विचारा. माझा नंबर नाही आहे का ग्रुपमध्ये? तुम्ही शुभांगी मॅडम ग्रुपमध्ये नाही का? ग्रुप मध्ये आहे मॅम, पण तुमचं नाव वगैरे नाही माहिती मला आणि अच्छा. नंबर पण नाही माहिती. मी मला पर्सनली तुमच्या संग कॉन्टॅक्ट करायचा होता म्हणून. अच्छा, ओके. तुम्ही ना ग्रुपमध्ये आता जस्ट क्लास झाल्यानंतर हायचा मेसेज टाका, मग मी तुम्हाला नंबर तिथे मी रिप्लाय करते. ओके मॅम, सेशन झाल्यानंतर तुम्ही मेसेज टाका, मी नंबर सेव्ह करते तुमचा. ठीक आहे मॅम. आता मला सांगा, कोणाचे अजून काही प्रश्न आहेत? हा, अर्चना मॅडम. मॅडम, एखाद्याचा ऑरा जर आपल्याला पर्सनली चेक करायचा असेल, समजा एखादा समोर बसलेला आहे, पण त्याला न कळता आपल्याला जर त्याचा ऑरा चेक करायचा असेल तर कसा करायचा? ते आपल्याला सेकंड लेवलला, तुम्ही तर आहे सेकंड लेवलला, आज तुमची ऍडमिशन झाली आहे,
हो. तर त्याच्यामध्ये काही डेट ऑफ बर्थ, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला समोरच्याची डेट ऑफ बर्थ माहितीये, तर आपल्याला थोडासा अंदाज येतो. डेट ऑफ बर्थ अच्छा. नुसार कॅल्क्युलेट आपण करू शकतो. त्यानंतर जे आपण डाउजिंग शिकणार, त्या डाउझरच्या साह्याने आपण त्या व्यक्तीचा औरा कसा आहे हे चेक करू शकतो. अजून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला ती व्यक्ती काउन्सिलिंग मध्ये आलेली आहे, तर जेव्हा आपण हिस्ट्री घेतोय, जेव्हा आपण काउन्सिलिंग समोरच्याची करणार तेव्हा केस पेपर बनवतो, हिस्ट्री जेव्हा घेतोय, थोडंफार त्यामध्ये पण आपल्याला शिकायला मिळतं की याचा स्वभाव कसा असू शकतो. आणि त्यानंतर औरा स्कॅनर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट येतं, त्याला एल रॉड म्हणतात. काय म्हणतात? एल रॉड. त्यांनी देखील आपण त्या व्यक्तीचा, त्याची एनर्जी सध्या कशी आहे हे चेक करायला आपल्याला मदत होत असते. कळालं? हो. पण मॅम जर समजा कोणी असं म्हणजे काही काही वेळेस बर्थडे खोटी सांगतं तर मग काय करणार? बर्थडे खोटी सांगतं अशा वेळेस मग आपल्याला जर त्या पद्धतीने जायचं असेल, फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला अशा जेव्हा केस येतात हिलिंग करायसाठी, तर आपल्याला जे आहे थर्ड पर्सनची हिलिंग करत आहात, तर आपल्याला ऑनेस्टी तिथे त्यांना सांगायचंय की ही इन्फॉर्मेशन तुमच्या स्वतःसाठी वापरली जाणार आहे, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. म्हणून आपण सेकंड लेवलला काय करतो, डाउझर वापरतो. हिलिंगसाठी डाउझर वापरतो. क्वेश्चन आन्सर साठी समोरची व्यक्ती कुठल्या भावनेने आली आहे, कुठल्या प्रॉब्लेम मधनं आलेली आहे हे समजायला आपल्याला तिथे मदत होत असते. म्हणजे याला रिलेशनशिपचा इश्यू आहे का, हेल्थ रिलेटेड इश्यू आहे का, की पैशांचा इश्यू आहे, करिअरचा इश्यू आहे. कळतं का? असेही लोक मिळतात की एखाद्याचं लग्न झालेलं असतं आणि त्या व्यक्ती येतात, मॅडम आम्हाला लग्न करायचं. काय बोलली मी? मिळणारे असे पण मिळतात की एक व्यक्ती असे आली होती, मॅडम मला लग्न करायचं आहे, मला काहीतरी रेमेडी द्या. असे पण येतात लोक. पण समजतं ना आपल्याला, डाउझरच्या साह्याने आपण शिकतो सेकंड लेवलला, थर्ड लेवलला. डाउझरच्या साह्याने आपण समोरची व्यक्ती 90% डाउझरचा रिझल्ट करेक्ट असतो. समोरची व्यक्ती कुठल्या भावनेने आली आहे, कधी आलेली आहे, म्हणजे काय त्याचा प्रॉब्लेम आहे हे देखील आपण तिथे डिटेक्ट करू शकतो. कळालं? ओके. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? मॅडम अटॅचमेंट उद्या आहे की गुरुवारी देणार आहात? गुरुवारी. गुरुवारी. गुरुवारी ना, हा. पेमेंट संध्याकाळपर्यंत करते त्याचं. ओके. गुरुवारी आपल्याला अट्युनमेंटची प्रोसिजर राहणार. उद्या आणि परवा आपल्याला काय करायचंय, मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. ज्यांना आंघोळ तुम्ही उद्यापासून करा. 21 दिवसांची साधना आहे तर 21 दिवस याच पद्धतीने पूर्ण प्रोसिजर फॉलो करा. ओके. ठीक आहे? संध्याकाळी पेमेंट करते त्याच. हा, ठीक आहे. ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी मला कळवा, मेसेज करा. ठीक आहे? पर्सनल याच्यात फी ग्रुपवरती किती आहे? टाकू. ग्रुपमध्ये टाका, मला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये टाका, म्हणजे मला तिथे लक्षात राहतं. अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी त्यांचं नाव मला टाकायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ मॅम टाका आणि तुम्ही कुठून आहात ते टाका. मी काय काय सांगितलं? मॅम फी किती आहे? मॅम नाव पाहिजे मला, डेट ऑफ बर्थ पाहिजे आणि तुमचं गाव, तुम्ही कुठून आहात हे तुम्ही ग्रुपमध्ये मेन्शन करा. त्याची फी किती आहे मॅम? हा, एनर्जी एक्सचेंज अट्युनमेंटचं मी 101 रुपये घेत असते आणि ते डोनेट करत असते. खूप नॉमिनल एनर्जी एक्सचेंज आहे. ठीक आहे? आणि सेकंड जे लेवल, सेकंड थर्ड लेवल त्याची आजची लास्ट डेट आहे का तुमची? नाही, सेकंड लेवल आता जेव्हा आपली सुरू होईल परवाच, तुम्ही जर एनरोल करत असाल तर तुम्हाला साधना ही करायचीच आहे. साधना प्रश्न नाही त्यांची साधना मॅम करायचीच आहे, पण ते साधना ही चार्जेस चुकणार नाही. 2-4 ज्यांना दिवस. ऍडमिशन घ्यायची आहे, मी अर्चना मॅडमला पण सांगितलंय की मी सिलेबस न्यूमरोलॉजी शिकवणार. पहिल्यांदा काय शिकवणार आहे, न्यूमरोलॉजी तुम्हाला शिकवली जाणार. न्यूमरोलॉजीचे 11 ते 15 दिवस जातात आणि 4 दिवस क्रिस्टल थेरपी मी शिकवते. काय शिकवते? क्रिस्टल थेरपी. त्यामध्ये आणि त्यानंतर साधारणतः अजून 1 दिवसांचं सेशन पेंडुलम डाउजिंगचं राहील. अशा तुमचे साधारणतः 15 ते 18 दिवस जातात या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे तोपर्यंत तुमची साधना ही होते. ठरवलं तर नक्कीच होईल. पण ठरवून साधना कंप्लीट करायची आहे, जेणेकरून 21 दिवसांच्या साधनेनंतर तुम्हाला दुसऱ्या लेवलचं अटेनमेंट घेता येईल. ओके मॅडम, तुमच्या पर्सनल कॉलवरती जरा फोन करून तुम्ही बोलू शकता का नंतर? हो, बोलू शकता. थोडं मला बोलायचं होतं. ओके, बोलू शकता. मला फक्त आता आपली मास्टर लेवलची 8-8:30 ला बॅच असते रात्री.
अच्छा, हा, तर ते त्याच्या अगोदर तुम्ही फोन करा. ठीक आहे, हा, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि मॅडम, हा, बोला अर्चना मॅडम. आता हे आपण आटून घेतल्यानंतर एनर्जी एक्सचेंज केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस कशाची करायची आहे? ही जे ऑरा क्लीन केला तेच 21 त्या दिवस करायचं आहे का? प्रॅक्टिसचा मी तुम्हाला शेवटच्या दिवशी, आजचा आपला कितवा दिवस आहे? आता आपला 6वा-7वा 6वा दिवस आहे. दिवस. उद्या आपण 7 चक्रांचा अभ्यास करणार, 7 चक्र समजून सांगणार. शेवटच्या दिवशी साधना कशी करायची, ज्यांचं अट्युनमेंट गुरुवारी होईल, ते अट्युनमेंट झाल्यानंतर मी तुम्हाला कशा पद्धतीने साधना करायची याचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार. काय बोलली? साधना कशा पद्धतीने करायची हे मी ते सांगा मला. सगळ्या पद्धतीने सांगणार, व्हिडिओ पण शेअर करणार, स्टेप बाय स्टेप कसं जायचं. नाही समजलं तर मी आहेच. ओके ओके. ओके. शुभांगी मॅडम, तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय टाका, ग्रुपमध्ये आपल्या तिथे हो हाय मॅम. टाका आणि तुमचं नाव आणि गाव टाका, मग आपण बोलूया. ओके मॅम, ठीक आहे, चालेल. येस. अजून कोणाला काही लगेच प्रश्न? टाकते मॅम. हो हो, चालेल. मॅम, ग्रुप कोणता आहे? कोण ग्रुप नाहीये कोणता आहे मला ग्रुपमध्ये? माहितीच विद्या नाही. मॅडम, तुम्ही ग्रुपमध्ये नाही का? नाही, मला ग्रुप आहे. माहितीच नाही. बरं, मी ऍड करते तुम्हाला. हा. ठीक आहे, टाकते, मी ग्रुपमध्ये ऍड करते. हा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? निकम मॅडम, लीना मॅडम, लीना मॅडम कसे आहात तुम्ही? येस मी. ओके, इथे सगळ्यांचे प्रश्न संपले आहेत. हो. कशा आहात लीना मॅडम? हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे. कसं मला सुरू आहे तुमचं? मला लेवल 1चं तर काही छान चालू आहे. अच्छा. लेवल 2चं मला जरा विचारायचं होतं की लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकवता ना? हम्म. हा, तर त्याच्यामध्ये म्हणजे मला समजा डिस्टन्स हिलिंग करायचं असेल आणि ती व्यक्ती झोपलेली असेल हम्म. तर मी इथून करू शकते का? हा, डिस्टन्स हिलिंग तुम्ही कधीही करू शकता. हा, कारण टायमिंगचा थोडा फरक पडतो ना, कारण ती बाहेर असते तर हो हो. असं म्हणजे दिवस आणि रात्र असं असतं टायमिंग. ती व्यक्ती उलट झोपेमध्ये डिस्टन्स हिलिंग केली तर जास्त चांगली राहते. जर आपण जेव्हा डिस्टन्स हिलिंग करतो आहोत आणि ती व्यक्ती झोपलेली आहे तर डिस्टन्स हिलिंगचा चांगला प्रभाव होतो. म्हणून अच्छा, हिलिंग मला वाटलं की झोपल्यानंतर आपण नाही करू शकत नाही आणि नाही मग नाही नाही, मला असं काही नाही, उलट छान हा आहे. उलट जास्त पद्धतीने रिझल्ट मिळतं. आपण एखादी व्यक्ती हिलिंग करतो आहे आणि तेव्हा ती झोपून ठेवतो आहे, तिला लेटून ठेवतो आहे, तर तिथे चांगले रिझल्ट असतात. अच्छा, पण मग ते किती वेळ हिलिंग द्यावं लागतं? म्हणजे फॉर एक्झाम साठी आहे समजा. एक्झाम साठी आहे तर तुम्हाला दररोज द्यावं लागेल. अच्छा, दररोज किती वेळ द्यावा लागेल? नाही, म्हणजे हिलिंगची जी एनर्जी असते ना मॅडम, ती हिलिंगची एनर्जी आपल्याला अट्युनमेंट झाल्यानंतर तुमच्या एनर्जी 21 दिवसाची जी साधना सांगितली त्यानंतर प्रत्येकाची एनर्जी हा परमेश्वर म्हणजे युनिव्हर्स ठरवते. तुमच्या हा. हातातून किती प्रवाह राहणार हम्म. तो हा मी ठरवणार नाही, किंवा तुम्ही स्वतःही एनर्जी ठरवू शकत नाही की समोरच्याला किती गरज आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत एनर्जी द्यावी लागते. कधी कधी 5 मिनिटं, 6 मिनिटं, 3 मिनिटं, 2 मिनिटातही हिलिंग होत असते. दुसऱ्या लेवलला आपण सिम्बॉलचा वापर करतो, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, सिम्बॉलच्या सपोर्टनी त्या समोरच्या व्यक्तीमधली नकारात्मकता कशी काढायची, ती नकारात्मकता काढून मग आपण त्यांना सकारात्मकता पाठवतो. आपण इंटेन्शनच्या साह्याने हिलिंग करत असतो. साधारणतः या सगळ्या प्रोसिजरला 21 मिनिटं लागतात. जेव्हा आपण डिस्टन्स हिलिंग करतो आहे तर 21 मिनिटं आपल्याला लागतात. ठीक आहे. अच्छा, म्हणजे 20 मिनिटं साधारण हिलिंगला लागतं लागतात. आणि रात्री केलं तरी चालतं ना? कधीही केलं तरी चालतं. ओके. हिलिंगला काही बंधन नाही, हिलिंगचा प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्ही विश बॉक्स टेक्निक म्हणजे विश बॉक्सच्या साह्याने आपल्या काही इच्छा शीघ्र अतिशीघ्र पूर्ण करायच्या असतील तर तिथे विश बॉक्स टेक्निक पण असते. इंटेन्शन म्हणजे आपले काही हेतू असतात जे लवकर पूर्ण व्हावे, ज्या आपल्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण व्हाव्या, त्यासाठी विश बॉक्स टेक्निक आहे. ती देखील तुम्ही ते तुम्हाला शिकवल्या जाईल. काय काय पुढे आहे त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. बरं हे बरं, सेकंड ठीक. लेवलचं आहे का मॅडम? थँक्यू. काय झालं? हे सेकंड लेवलचं आहे का सगळं?
हा आहे सेकंड लेवलला. डिस्टन्स हिलिंग म्हणजे तुम्ही रचना मॅडम फॉर एक्झाम्पल ठाण्याला आहे आणि मी पुण्याला आहे, तर ठाण्यावरनं रचना मॅडम मला हिलिंग देतील. ओके. ठीक आहे. आणि मला टच न करता आपण तिथे काय करू शकतो, एकमेकांना कनेक्ट करून एकमेकांना हिलिंग देऊ शकतो. मी तुम्हाला देऊ शकते, तुम्ही मला देऊ शकता, असं. ही ट्रीटमेंट झाल्यानंतर सगळी आपल्याला हे जाणवते का आपल्याला संवेदना? हा, संवेदना जाणवतात किंवा आपल्या साधना 21 दिवसाची जी साधना होते त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, कोणाला थंड संवेदना जाणवतात, कोणाला गरम जाणवतात, कोणामध्ये संवेदना नसतात. काय बोलली मी? याचा अर्थ हिलिंग नसते म्हणजे त्यांच्यामध्ये प्रवाह नाही असं होत नाही. दिव्य रेकी शक्तीचा प्रवाह हा तुमचा तुम्ही ठरवू शकत नाही. हे रेकी ठरवते की कोणामधनं किती प्रवाह होणार आहे. कळालं? फर्स्ट लेवलला फक्त आम्ही टच हिलिंग थेरपीने करू देऊ शकतो. शकतो. ओके. पण मग ती पण त्यावेळेला 21 दिवसाच्या साधनेनंतर टच थेरपीने नंतर. तुम्ही हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. येस. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? समजलं पण प्रत्येकाला औरा म्हणजे काय? औराचं हो. प्रॅक्टिकल आज झालंय, ते समजलं का? दुसऱ्यांच्या समोर उभं राहून आपण त्याला औरा क्लीन करायचा आहे. मागून 3 वेळा करायचा, या साईडनी 3 वेळा, राईट आणि लेफ्ट साईडनी 3-3 वेळा, असं 12 वेळा आपण एखाद्या व्यक्तीचा औरा क्लीन करणार आहे. त्याच पद्धतीने आपण स्वतःचाही औरा 12 वेळा क्लीन करत असतो. ओके. आणि औरा क्लीन करण्याचे फायदे पण मी तुम्हाला सांगितले. कोणाला गरज आहे तर प्रत्येकाला आहे. कारण आता असं झालंय की आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो, वेगवेगळ्या एनर्जीज, वेगवेगळ्या लोकांच्या स्वभावामध्ये आपला कॉन्टॅक्ट येत असतो. त्यामुळे आपलाही स्वभाव तसा होऊ नये, आपली एनर्जी प्युअर राहावी, त्यासाठी औरा क्लीन करणं गरजेचं आहे. ओके. औरा क्लीन करताना उद्यापासून तुम्ही 21 दिवस काय रोजही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आणि कॉफी पावडर टाकून आंघोळ करू शकतात. थोडं चिमूटभर हळद तिथे टाकायची. ओके. इथपर्यंत कळालं? हो. येस. आता आपण इथे थांबतो आहे. काहीही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये मला विचारू शकता. तुमचं नाव, मला ज्यांना ज्यांना अटेन्मेंट घ्यायचं आहे त्यांनी मला तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं गाव टाकायचं आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ तिथे मेन्शन करायची आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. ओके. येस. ज्यांचे पेमेंट झाले त्यांचं मला आलेलं आहे, ज्यांचे पेमेंट नाही झालं त्यांनी ग्रुपमध्ये शेअर करायचं. ओके. चला थांबूया आपण आता इथे. येस. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. हॅलो.